नमस्कार. आज मी तुम्हाला माझ्या घरी येणाऱ्या घुमाचं वर्णन सांगणार आहे आणि मला हे शुअर माहिती आहे की माझी घुमा आणि तुमची घुमा यांचं वर्णन बऱ्यापैकी सेम असणार आहे. तर ऐका, माझ्या घरच्या घुमाचं नाव आहे जिजा. हं. एक स्वराज्याची, एक शिवबाची, ही मात्र माझ्या घरच्या मदतीची. गोष्ट हिच्या उमेदीची आणि उत्साहाची. एरवी करते ही कायम उशीर, सणाच्या दिवशी ही हजर लवकर. एरवी करते ही कायम उशीर, सणाच्या दिवशी ही हजर लवकर. छान नटून थटून येते, बघतच राहते मी हिच्या साडीचे काठपदर. आम्ही सुट्टी म्हणून उठलो असतो उशिरा, हिचा मात्र असतो आज वेगळाच नखरा. माझा असतो अगदी अवतार, अंबाडा पॅन्ट टी शर्ट. माझा असतो अगदी अवतार, अंबाडा पॅन्ट टी शर्ट. माझ्याकडे बघून ती म्हणते, ताई सणाचा दिसा आहे, जरा आवरा की पटपट. मी जरा ओशाळते, जरा लगबगीने तयारीला लागते. बेडरूममधल्या लोळणाऱ्या महावीरांना मी एक मोठी हाक मारते. आज सुट्टी आहे ना? उत्तर ऐकू येते. आज सुट्टी आहे ना? उत्तर ऐकू येते. सुट्टी आहे पण सण आहे, मी जरा रागानेच बोलते. काम करता करता जिजा म्हणते, ताई जाता जाता मला घ्यायचा आहे नारळ आणि तोरण. थोडे का होईना पण मी आज घालणार आहे पुरण. माझा मात्र चाललेला असतो सुट्टीचा पहिला चहा. माझा मात्र चाललेला असतो सुट्टीचा पहिला चहा. माझ्या घरी सण सोडून सुट्टीचीच जास्त हवा. माझ्या घरी सण सोडून सुट्टीचीच जास्त हवा. मी विचार करत असते नकोच करायला गोडधोड. व्यायाम कुठे होतोय, कशाला कॅलरीजचा ओव्हरलोड. भांडी घासत घासत जिजा मला दाखवते तिचा मेहंदीने रंगलेला हात. म्हणते, तुम्ही कोण दिलात ना परवा, यो बघा पांडुरंगनी रंगवला हात. जाता जाता म्हणते, ताई ते झाडावरचं फूल छान येतोय वास. ताई ते झाडावरचं फूल छान येतोय वास, घेऊ का देवाला, दिवसभर वाटत राहील खास. ती एकीकडे फोन लावते तिच्या घरी. विचारते दटावून, झाल्या का रे आंघोळी. एकीकडे फोनमधून दाखवते तिच्या पत्र्याच्या घरासमोर काढलेली तिने सुंदर रांगोळी. ती थोडक्यातच तिचा सण साजरा करते. कोणीतरी कधीतरी दिलेली साडी आज ती नेसते. मुलाला सांगून ती मेहंदी काढून घेते आणि आहे त्या साहित्यात ती आज थोडं का होईना पुरणही घालते. मी तिला विचारते, जिजा तेच तेच करून येत नाही का गं कंटाळा? कंटाळा कशा पायी? सणच तर आणतात नात्यात जिव्हाळा. तिची कमीत कमी मधली जास्तीत जास्त मौज आणि आमची जास्तीत जास्त विश्रांती आणि कमीत कमी हौस. माझं घर स्वच्छ करून ती जाते पुढच्या घरी, पण तिचा उत्साह बघून मला वाटायला लागतं खूप भारी. मग मी पण उठते चटदिशी, लागते कामाला. मला माझाच राग येतो, झालंय काय मला दमायला. घालते सडा, काढते रांगोळी, सगळ्या घराला उठवते, एकच मारते आरोळी. तिला आठवून मी नेसते साडी छान, श्रीखंड पुरी करते आणि घरच्या वेलाचे पान. सगळ्यांना आग्रह करून मी आमचे फोटो काढते छान. तिची आठवण काढत काढत माझा दिवस जातो खूप भारी. जिजाची आठवण काढत माझा दिवस जातो खूप भारी. कमीत कमीमध्ये जास्तीत जास्त आनंद घेणारी जिजा स्वानंदी खरी. माझ्या मोठ्या अंगणात आता मी उत्साहाचं तोरण लावते. माझ्या तुळशीला मी आता कृतज्ञतेचा दिवा लावते. सारखी सारखी मला आठवत राहते जिजा आणि तिची वृत्ती. सारखी दिवसभर मला आठवत राहते जिजा, तिची ऊर्जा आणि तिची वृत्ती. खरंच समाधान आणि आनंद हीच खरी श्रीमंती. कमी असो वा जास्त, सोडू नये उमेद आणि ऊर्जा. कमीत कमीमध्ये जास्तीत जास्त जगायला
शिकवते मला जिजा, कमीत कमीमध्ये जास्तीत जास्त जगायला शिकवते मला जिजा.